आपले एक्सप्रेस न्यूज 1 मध्ये स्वागत आहे। पाहूया कल्याण डोंबिवली परिसरातील काही ठळक घडामोडी। डोंबिवली आणि ग्रामीण परिसरामध्ये अनेक दिवसापासून विजेचा जो लपंडाव चालू आहे आणि एकदा लाईट गेल्यानंतर 8 ते 10 तास किंवा 16 तास आणि मग त्यामुळे नागरिकांना प्रचंड या गोष्टीसाठी सामोरे जाणं लागतं आणि मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही टाटा पॉवर येथील ऑफिसमध्ये आपले कार्यकारी अभियंता बोडके साहेब यांच्याकडे आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे कल्याण जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय राजेजी कदम, संपर्क प्रमुख विजय खामकर, नगरसेवक राजेंद्र मराठे, नगरसेवक सूरज मराठे, संपर्क प्रमुख सन्माननीय ओम लोके आणि सर्व पदाधिकारी आज आम्ही इथे जाब विचारण्यासाठी आलो होतो। कारण आम्हाला सर्वांना माहिती आहे डोंबिवलीमध्ये 100% वसुली असा आपलं नाव लौकिक आहे आणि एवढं असताना सुद्धा डोंबिवलीकरांना विजेसाठी प्रचंड नाहक त्रास होत असेल तर तिथे कुठेतरी चुकीचा हा कारभार चालू आहे आणि मग त्याच्यासाठी जाब विचारण्यासाठी आम्ही या एमएससीबीच्या ऑफिसमध्ये आलो होतो। त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, सकारात्मक चर्चा केलेली आहे की कुठल्याही हालतमध्ये डोंबिवलीतील लाईट ही जाता कामा नये, ग्रामीणमध्ये लाईट जाता कामा नये आणि ज्याप्रमाणे स्मार्ट मीटर लावले जातात ते स्मार्ट मीटरही लावू नये। कारण त्या स्मार्ट मीटरमुळे अनेक मोठ्या प्रमाणात 1000चं बिल 10,000च्या आसपास पोहोचलेलं आहे, कुठेतरी चुकीचं होतंय आणि म्हणून आमचा स्मार्ट मीटरलाही विरोध आहे आणि ते लावू नये म्हणून असं आम्ही कार्यकारी अभियंत्यांना सांगायला आलो होतो। कार्यकारी अभियंत्यांची आमची बोडके साहेबांची आमची सकारात्मक चर्चा झाली। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही हालतमध्ये आम्ही स्मार्ट मीटर लावले जाणार नाही आणि जो विजेचा खोळंबा झालेला आहे तो तातडीने सोडवला जाईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही कडक शब्दात समज दिलेली आहे की जर हे विद्युतचा वारंवार जात असेल तर शिवसेना स्टाईलनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे आणि काही विपर्यास झालं तर सर्व जबाबदारी एमएससीबीची राहील हेही सांगण्यात आलं आणि आज आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे।